बँड्रामध्ये आज सकाळी मोठी घटना घडली आहे। बँड्रामध्ये मुख्य पाण्याची पाईपलाईन फुटली आणि त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय। बँड्रा परिसरामध्ये आज अचानक मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे संपूर्ण भागामध्ये मोठा गोंधळ उडालाय। प्रचंड दाबाने पाणी बाहेर पडत असल्यामुळे काही मिनिटातच रस्ता नदीसारखा भरून गेलाय। जनजीवन विस्कळीत झालंय। सकाळच्या वेळेला ही घटना घडली। पाईपलाईन फुटताच उंच उडणारे पाण्याचे फवारे या ठिकाणी दिसू लागले। आसपासच्या रस्त्यांवर वेगाने पाणी साचलं आणि काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याचं नागरिकांनी सांगितलं। दरम्यान याचा व्हिडिओ सुद्धा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। दरम्यान एवढं पाणी साचल्यानंतर काही लहान मुलं या पाण्यामध्ये आनंद घेतानाच पाहायला मिळत आहे। मात्र रस्त्यालगत असलेल्या अनेक दुकानांमध्ये पाणी घुसल्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय। किराणा आणि कपड्यांची दुकानं त्यासोबतच लहान व्यावसायिकांना सुद्धा याचा मोठा फटका बसलाय। रस्ता पूर्णपणे भरून गेल्यामुळे वाहनांची वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती। काही वाहनं मध्येच बंद देखील पडली होती। यावेळेला कार्यालयीन वेळेमध्ये मोठी कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे। पाईपलाईन फुटल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाया गेलंय। लाखो लिटर पाणी रस्त्यावरून वाया गेल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान काही तासांतच रस्त्यावर वाहून हे पाणी गेलेलं आहे। महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी लगेचच घटनास्थळी पोहोचून पाणी पुरवठा तात्पुरता बंद केला होता। दुरुस्तीचं काम देखील या ठिकाणी सुरू करण्यात आलं। परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू केले गेले होते। मात्र लाखो लिटर पाणी वाया गेल्यामुळे या परिसरामध्ये काही काळासाठी पाणी पुरवठा बंद करण्यात आलेला आहे। या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला असून जुन्या आणि जीर्ण पाईपलाईनमुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचा आरोप आता नागरिकांनी केलाय। त्यामुळे चांगली पाईपलाईन लवकरात लवकर लागावी अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे।